विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवस्ती केंद्रवाली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिकी स्कूलसाठी परिपूर्ण असा अभ्यासक्रम लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आमच्याकडून घेतली जात आहे। दररोज लाईव्ह लेक्चर होतील, सराव संच उपलब्ध करून दिले जातील। रेकॉर्डेड स्वरूपात व्हिडिओ तुम्हाला फेसबुक आणि YouTube वरती उपलब्ध आहेत। तुम्ही YouTube चॅनलवरती जा, तुम्हाला YouTube चॅनलवर सर्व व्हिडिओ उपलब्ध आहेत। त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक उपलब्ध करून देण्यात आले आहेत। प्रत्येक घटकावर सराव टेस्ट उपलब्ध करून दिली जाईल। त्याच्यामध्ये 2, 3, 4 किंवा जास्तीत जास्त सराव टेस्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करू। सर्व विद्यार्थ्यांना सराव टेस्टचा निकाल पाहण्याची सुविधा देण्यात आली आहे। पालकांनाही ती सुविधा उपलब्ध आहे। त्या लिंक वरती जाऊन आपण आपल्या विद्यार्थ्यांचा निकाल पाहू शकता। त्याचबरोबर महाराष्ट्रातील इतर सर्व विद्यार्थ्यांचा निकाल पाहू शकता आणि आपल्या मुलाची प्रगती आपण नोंद करू शकता। त्याचबरोबर PDF स्वरूपात उतारे तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील। त्याच्या प्रिंट काढूनही तुम्ही अभ्यास करू शकता। संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आमच्या शाळेच्या वतीने देण्यात येत आहे। तरी विद्यार्थी मित्रांनो, या गोष्टीचा लाभ मिळवण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब करा, YouTube चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचा। पहा, अशा प्रकारच्या क्लासेसची फी साधारण 200 ते 250 व्हिडिओ रेकॉर्डेड देऊन 5000 पर्यंत फी आकारणी करतात। लाईव्ह तासिकेचा आम्हीच दाखवून 25,000 पर्यंत फी आकारणी करणारे क्लासेस अकॅडमी महाराष्ट्रामध्ये आहेत। परंतु आमच्या शाळेच्या या उपक्रमाअंतर्गत आपणाला हे सर्व साहित्य फ्री उपलब्ध करून दिले जात आहे। तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असं आमच्या शाळेच्या वतीने सर्वांना नम्र विनंती, आव्हान। चला, आज आपण 5वी जवाहर नवोदय विद्यालयासाठी प्रवेशासाठी असणारे 3 विषय मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा यापैकी आपण भाषा विषयाच्या लाईव्ह तासिकेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 4 उतारे येणार आहेत। 4 उतार्यावरती 20 प्रश्न आणि त्या 20 प्रश्नाला 25 गुण असणार आहेत। आपण कोणत्याही प्रकाशनचं पुस्तक घ्या, 50 ते 60 उत्तरापेक्षा जास्त उत्तराचा आपला अभ्यास होत नाही। परंतु आमच्या शाळेच्या वतीने 200+ PDF स्वरूपात उतारे तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील, जेणेकरून तुमचा जास्तीत जास्त सराव होईल। त्याचबरोबर 200+ ऑनलाईन सराव टेस्ट दिल्या जातील, ज्याचं स्वयंमूल्यमापन तुम्ही करू शकता, पालकही करू शकतात। भाषा विषयासाठी 100+ लाईव्ह तासिका व 200+ रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील। त्याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असं आमच्या शाळेच्या वतीने आपल्याला सर्वांना विनंती। मी स्वामीनाथ सोनवणे आजच्या लाईव्ह तासिकेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। जवाहर नवोदय उतारा क्रमांक 74 आजच्या तासिकेमध्ये आपण घेणार आहोत। सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष असं स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयातील उतार्यावर आधारित सराव चाचणी क्रमांक 74 मधील प्रश्नांचे आयोजन केले आहे। आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200+ उतार्यांचा अभ्यास करून व 200+ ऑनलाईन सराव टेस्ट सोडवून भाषा विषयातील 20 प्रश्नाचे 25 गुण 100% मिळवा, तेही खात्रीशीर आमच्या शाळेच्या वतीने आम्हाला आपणास सांगण्यात येत आहे। चला तर विद्यार्थी मित्रांनो, उतारा थोडा मोठा आहे, परंतु यावरील प्रश्न अगदी सोपे आणि साधे आहेत। उतारा काळजीपूर्वक वाचा, जेणेकरून या उताराचे सर्व प्रश्नांची उत्तर आपण योग्य देऊ शकू। चला, तुमच्यासाठी 1 मिनिटाचा अवधी। अभिनंदन प्रशांत, अभिनंदन श्रेय। बाकीच्यांचं वाचायचं राहिलं असेल काही तर मी वाचतो, तुम्ही काय। अगदी सोपा आहे। घर
आपल्या मूलभूत गरजा अन्न वस्त्र निवारा, त्यापैकी निवारा ही एक गोष्ट आपली मूलभूत गरज आहे, त्यापैकी गरज आहे. अभिनंदन आदित्य, अभिनंदन साक्षी, अभिनंदन कृष्णा. चला वाचून झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. मी उत्तरा वाचतो, तुम्ही पूर्वक ऐका, जेणेकरून या उत्तरावरील सर्व प्रश्नांची उत्तर आपण योग्य देऊ. उत्तरा क्रमांक 74. अन्न वस्त्र त्याचबरोबर निवारा ही मानवाची मूलभूत गरज आहे. स्वतःचे संरक्षण करण्यासाठी मानवाला निवाऱ्याची गरज भासू लागली. प्राचीन काळी मानवाचा निवारा म्हणून गुहाचा आश्रय घेतला होता. आजही मानवाची प्रगती झाली तसे तसे निवाऱ्याची बांधणी व साधनामधील बदल होत गेले. शहरी व ग्रामीण भागातील घरांमध्ये बरीच विविधता आढळते. काही वेळा आपणास भौगोलिक वातावरणानुसार त्यामध्ये वेगळेपण आढळते. अजूनही कोकणी भागात चेरेबंद कौलारू व उतार्याची छपराची घरे आढळतात. संततधार पाऊस यावे म्हणून अशी घरांची रचना केली असावी. शहरी भागात सर्वत्र उंचची उंच गगनचुंबी इमारती पाहायला मिळतात. वाढत्या शहरीकरणामुळे व दाट लोकसंख्येमुळे शहरांमध्ये अपार्टमेंट पद्धत आढळते. असे असले तरी बऱ्याच ठिकाणी जुन्या वाड्यांनाही आपले वैभव अजूनही टिकून ठेवलेले दिसते. थोडक्यात वाडा, बंगला, इमारत, अपार्टमेंट नावे काहीही असो, शेवटी घर हे घरच असते, ते निवाऱ्याचे स्थानच असते. चला अभिनंदन, ज्यांचं ज्यांचं वाचून झालं होतं त्या सर्वांचं अभिनंदन. हरिकदम, श्रेया, संतोष, अभिनंदन तुमचं. चला विद्यार्थी मित्रांनो, पहा, आपल्या मूलभूत 3 गरजा आहेत, अन्न वस्त्र निवारा. त्यापैकी निवारा ही एक गोष्ट आपली खूप महत्वाची आहे. त्यामध्ये आपण घर म्हणतो, प्रत्येकाचं घर वेगळं असतं. पहा, आपल्या पण मित्रांचे घर बघा, आपले घर बघा, सगळ्यांची घरांची रचना वेगळी आहे. काही साध्या घरात राहतात, काही स्लॅबच्या घरात राहतात, काही पत्र्यांच्या खोलीमध्ये राहतात, काही छपरांमध्ये राहतात, आहे का नाही. परंतु घर हे आपलं ऊन, वारा, पाऊस आणि जंगली प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी बांधलेला एक निवारा असतो आणि ती माणसाची गरज आहे. पहा, जसं जसं माणसाचा आधी मानवापासून बदल होत गेले तसं तसं माणसाच्या घराचे प्रकारही बदलत गेले. चला विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी उत्तरा क्रमांक 74 मधील पहिला प्रश्न स्क्रीनवरती. प्रश्न पहिला, पूर्वी मानव निवाऱ्यासाठी कशाचा आधार घेत असत? पहा, आदी मानवाविषयी हा प्रश्न आहे. पूर्वी मानव निवाऱ्यासाठी कशाचा आधार घेत असत? पर्याय ए झाड, पर्याय बी गुहा, पर्याय सी दगड, पर्याय डी डोंगर कपाली. पहा, या उत्तरामध्ये योग्य उत्तर आलेलं आहे आणि एक शब्द पण आहे. या पर्यायापैकी एक शब्द आपल्या उत्तरामध्ये पण आहे. प्रशांतचं म्हणणं बी उत्तर आहे. बघू कोणाचं बरोबर येते. कृष्णा दुसऱ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर बी देतोय. श्रेयोग प्रश्न टाकलाय, फक्त उत्तर टाकलं नाही. श्रेयोग गडबड करू नको, प्रश्न आणि उत्तर टाकत चलत जा. आदित्य बी उत्तर देतोय, श्रेयोग बी उत्तर देतोय. बघू किती जणांचं बरोबर येतंय, किती जणांचं चुकतंय. श्रेया बी उत्तर देते. पहा, घर प्रत्येकालाच गरजेचं असतं. प्रत्येक जण कशा नाही कशा घरात राहतं. कोणी स्वतःच्या घरात राहतं, कोणी दुसऱ्या मालकाच्या भाड्याने घर घेऊन त्याच्यामध्ये राहतं, कुणीही उघड्यावर रस्त्यावर झोपत नाही. जे गोरगरीब असतात तेच फक्त आज रस्त्यावर आहेत. तेही कसल्या ना कसल्या कापडाचं म्हणा साधं घर बनवतात वाऱ्यापासून संरक्षणासाठी आणि त्यात ते झोपतात. साक्षी बी उत्तर देते, सृष्टी बी उत्तर देते, श्रेया दुसऱ्या ओळीत उत्तरे म्हणते, प्रशांत पहिल्या आणि दुसऱ्या ओळीत उत्तरे म्हणतोय. पहा, दुसऱ्या ओळीमध्ये उत्तर आहे फक्त, प्रशांत पहिल्या ओळीमध्ये नाहीये उत्तर त्याचं. तुम्ही मानव निवाऱ्यासाठी कशाचा आधार घेत असत? दुसऱ्या ओळीमध्ये उत्तर आहे. चला, हरी कदम बी उत्तर देतोय. सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. श्रावणी, अभिनंदन तुझं बेटा. उशिरा का व्हायना पण आपलं उत्तर आलं. लोकांचं बघून टाकायचं नाही, आपल्या मनाचं टाकायचं. लोकांचं चुकलेलं बी असू शकतं, काय सांगता येत नाही. लोक आपल्याला गंडीत येत, चुकीची उत्तर टाकीत येत, आहे का नाही. प्रश्न पहिला, पूर्वी मानव निवाऱ्यासाठी कशाचा आधार घेत असत? योग्य उत्तर पर्याय बी गुहा. कोणाचंही उत्तर चुकलं नाही. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं अभिनंदन. बी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. थोरवे बी उत्तर देत आहे.
थोडे तास संपल्यानंतर एक फोन करा. तास संपल्यानंतर 9 वाजता फोन करा. चला तुमच्यासाठी प्रश्न दुसरा स्क्रीनवर. निवारा ही मानवाची कोणती गरज आहे असे तुम्हाला वाटते? निवारा प्रश्न दुसरा, निवारे ही मानवाची कोणती गरज आहे असे तुम्हाला वाटते? आपल्याला प्रश्न विचारलाय पहा. याचं उत्तर उत्तरामध्ये आहे पण पर्याय ए भौतिक, पर्याय बी प्राथमिक, पर्याय सी आर्थिक, पर्याय डी कौटुंबिक. निवारा ही मानवाची कोणती गरज आहे? बघू आता किती जणांचं बरोबर येते. प्रश्न दुसऱ्याचे उत्तर बघा. पर्याय बघा. निवारा ही मानवाची कोणती गरज आहे असे तुम्हाला वाटते? याचं उत्तर पहिल्याच ओळीमध्ये दडलेलं आहे. निवारा ही मानवाची कोणती गरज आहे, पहिल्याच ओळीमध्ये उत्तर आहे, परंतु त्याचा समानार्थी शब्द आपल्याला पर्यायामध्ये देण्यात आलेला आहे. त्याचा समानार्थी शब्द दिल्यामुळे कदाचित काही जणांचं कन्फ्युजन होईल. पहिल्याच ओळीमध्ये उत्तर आहे आणि पर्यायामध्ये ज्याचा समानार्थी शब्द दिलेला आहे. प्रश्न दुसऱ्याचं श्रेया ए उत्तर देते. भौतिक गरज आहे म्हणजे ती. कृष्णा ए उत्तर देतोय भौतिक गरज आहे. पुढे सापडणार आहे तुम्हाला भौतिक गरज आहे उत्तरामध्ये पुढे सापडलं. मी तुम्हाला सांगतोय पहिल्याच ओळीमध्ये उत्तर आहे, फक्त तुम्हाला त्याचा समानार्थी शब्द, त्या वाक्यातील समानार्थी शब्द पर्यायामध्ये आलेला आहे. सृष्टी गंडाळ हे उत्तर देते दुसऱ्या प्रश्नाचं. बाकीचे भूतकाळात पडले का काय उत्तर सांगता येणार का काय तुम्हाला? चला पटकेस टाका. आरती, प्रीती, सोनल, श्रावणी, चला आसवरी, महेश, आदित्य, भागवत उत्तर टाका. उत्तर येईना झाले, लय विचार करू नका. पहिल्याच ओळीमध्ये उत्तर आहे, मी तुम्हाला वारंवार सांगतोय. फक्त त्याचा समानार्थी शब्द पर्यायामध्ये आलेला आहे. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर यायला झालं कोणाचं? कृष्णा सी उत्तर देतोय आर्थिक. कृष्णा काय होतंय? चला विद्यार्थी मित्रांनो, तुमचे उत्तर येणार याचा अर्थ तुम्हाला याचा अर्थ कळाला नाही. मी सांगतो, असा प्रश्न जेव्हा येतो त्यावेळेस आपल्याला समानार्थी विरुद्धार्थी शब्दाचा आधार घेऊन आपल्याला या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जावं लागतं. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला वारंवार 4 ते 5 वेळा सांगितलं की पहिल्या ओळीमध्ये उत्तर आहे, आपण पहिली ओळ काळजीपूर्वक वाचू, मग आपल्या उत्तरापर्यंत जाता येईल. पहा, अन्न, वस्त्र याचबरोबर निवारा ही मानवाची मूलभूत गरज आहे. पहा वाक्य काय? अन्न, वस्त्र त्याचबरोबर निवारा ही मानवाची मूलभूत गरज आहे. आता इथं मूलभूत शब्द आलाय. मूलभूत, मूलभूतचाच समानार्थी शब्द काय आहे? प्रमुख, प्रथम क्रमांकाची, प्राथमिक, सर्वाधिक गरजेची, सर्वात जास्त महत्वाची, आहे का नाही? मूलभूतला समानार्थी शब्द आहे प्राथमिक. मग या प्रश्नाचं उत्तर, योग्य उत्तर होतं बी. या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं बी. बऱ्याच जणांना आर्थिक, आर्थिक म्हणजे काय? पैसा. मग माणसाची निवारा ही काय पैशाची गरज आहे का? भौतिक म्हणजे काय? आपले कपडे किंवा आपल्या गाड्या, आपले रस्ते, आपले विहिरी, ह्या भौतिक गरजा झाल्या, आहे का नाही? पाण्याच्या सुविधा, शाळा, दवाखाना ही भौतिक गरज झाली. परंतु निवारा ही आपली प्राथमिक गरज आहे. आपल्या माणसाच्या 3च मूलभूत गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा. आणि त्याच्यानंतर 2 एक नवीन गरजा निर्माण झाल्या, त्या म्हणजे 4थी गरज आहे आरोग्य आणि 5वी गरज आहे शिक्षण. मानवाला या 5 गोष्टी मिळाल्या तर माणूस खूप सुख समाधानाने आयुष्य जगू शकतो. आपल्याकडे जर ह्या 5 गोष्टी नसतात तर मानवाचं जीवन दुःखी आहे. परंतु मानव आजकाल या 5 गरजा सोडून अनावश्यक गोष्टीवर, भौतिक गोष्टीवर जास्त खर्च करतो आणि स्वतः दुःखी होतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आयुष्यात सुद्धा या फक्त 5च गोष्टी महत्वाच्या आहेत, त्या लक्षात असू द्या.
अन्न, वस्त्र, निवारा आणि यानंतरच्या 2 उपगरजा आरोग्य आणि शिक्षण. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी चुकून का व्हायना बी उत्तर टाकलं होतं किंवा नंतर बी उत्तर टाकलं होतं त्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. खूप वेळ गेला या प्रश्नाला. चला तुमच्यासाठी प्रश्न तिसरा स्क्रीनवरती. घराच्या रचनेतील वेगळापण कोणत्या महत्वाचे कारण दर्शवतो? पर्याय ए आर्थिक स्थिती, पर्याय बी पाण्याची उपलब्धता, पर्याय सी शैक्षणिक पात्रता आणि पर्याय डी भौगोलिक परिस्थिती. याचं उत्तर मात्र मला तुमच्याकडून अपेक्षित आहे. याचं उत्तर आणि ओळ क्रमांकही तुमच्याकडून मला अपेक्षित आहे. उत्तर ओळीमध्ये शोधा आणि नंतर टाईप करा. लोकांचं बघून टाकू नका. बघा लोकांचं बघून टाकल्यामुळे दुसऱ्या प्रश्नाचं सगळ्याच जणांचं बऱ्याच जणांचं उत्तर चुकलं. प्रशांत म्हणतोय 5व्या ओळीत प्रशांत निवळ सांगितल्यामुळे कोणाचं उत्तर चुकायला नाही पाहिजे अशी माझी अपेक्षा. अभिनंदन श्रेयोग. प्रश्न तिसरा. घराच्या रचनेतील वेगळेपणा कोणते महत्वाचे कारण दर्शवतो? पर्याय ए आर्थिक स्थिती, पर्याय बी पाण्याची उपलब्धता, पर्याय सी शैक्षणिक पात्रता, पर्याय डी भौगोलिक परिस्थिती. प्रशांत सानप डी उत्तर देतोय. श्रावणी दुसऱ्या प्रश्नाचं डी उत्तर देते. श्रावणी तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर टाक. श्रेयोग डी उत्तर देतोय. कृष्णा खाडे डी. श्रेयोग 5व्या ओळीत उत्तर म्हणतोय. अभिनंदन श्रेयोग. श्रेया चौरे डी उत्तर देते. हरी कदम डी उत्तर देतोय. श्रेया अभिनंदन, तुला ओळ सापडली. सृष्टी गंडाळ डी उत्तर देते. चला विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी ज्यांनी 5 नंबरची ओळ वाचली त्यांचं कोणाचंही उत्तर चुकणार नाही अशी अपेक्षा करतो. चला तर प्रश्न तिसरा. घराच्या रचनेतील वेगळेपणा कोणत्या महत्वाच्या गोष्टी आहे, कोणत्या महत्वाचे कारण दर्शवतो? योग्य उत्तर पर्याय डी. सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन, सर्वांचंच उत्तर बरोबर आलं आहे. चला तुमच्यासाठी उत्तरावरील पुढचा प्रश्न. प्रश्न चौथा. शहरामध्ये एक मजली इमारत बांधण्यामागे कोणता शहरांमध्ये एक मजली इमारत बांधण्यामागे कोणता हेतू आढळतो? सॉरी, प्रश्न वाचण्यात चुकला माझा. प्रश्न चौथा. शहरांमध्ये अनेक मजली इमारती बांधण्यामागे कोणता हेतू आढळतो? पर्याय ए मर्यादित जागा, पर्याय बी बदललेले राहणीमान, पर्याय सी वाढलेली लोकसंख्या आणि पर्याय डी यापैकी नाही. आता मात्र तुमचा कस लागणार आहे. उत्तरामध्ये याचं उत्तर नाही. आपल्या स्वतःच्या बुद्धीला जोर लावून याचं उत्तर द्यायचंय. उत्तरामध्ये शोधण्याचा प्रयत्न करायचा नाही. चौथ्या प्रश्नाचं श्रावणी अभिनंदन, तुझं तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. चौथ्या प्रश्नाचं उत्तर टाक. श्रावणी मागं पडले असेल तर लाईव्ह ये, कट करून परत जॉईन हो. पाहू, मला अपेक्षित आहे यातून 2 उत्तर 2 पर्याय येण्याची तुमच्याकडून. तुम्हाला वाटतंय असं? पहा, चौथा प्रश्न श्रेयाने सी उत्तर दिलंय. वाढती लोकसंख्या. योग्य उत्तरापर्यंत जाऊ आपण. बऱ्याच जण चौथ्या प्रश्नामध्ये कन्फ्युज होण्याची शक्यता आहे, कारण प्रत्येकाची बुद्धी सारखी नसते. जसे हाताचे 5 बोट सारखे नाही तसे प्रत्येकाची विचार करण्याची क्षमता सारखी नसते. संतोष सोरवे डायरेक्ट डी उत्तर देऊन यापैकी नाही, तसं होत नाही. सोरवे जर 3 पर्याय दिले असतील तर कदाचित त्यापैकी एक असू शकतो. डी सांगून मोकळं होऊन उपयोग नाही. प्रशांत ए उत्तर देतोय. सहयोग सी उत्तर देतोय. वाढती लोकसंख्या. पहा विद्यार्थी मित्रांनो, इथं वाढती लोकसंख्या जर आपण उत्तर शोधलं म्हणलो, कृष्णा सी उत्तर देतोय, तर आपल्या खेड्यामध्ये लोकसंख्या वाढत नाही का? आपल्या वस्तीवरती लोकसंख्या वाढत नाही का? मग आपल्या वस्तीवर लोकसंख्या वाढली का आपण 2 मजली 3 मजली घर बांधतो का? सांगा बरं. कृष्णा हे उत्तर देतोय. कृष्णा, परीक्षेच्या वेळेस आपल्याला असं उत्तर बदलायला जमणार आहे का? एकच उत्तर टाकून मोकळं व्हायचं. श्रावणी सी उत्तर देऊन मोकळी झाली. चला विद्यार्थी मित्रांनो, मला वाटलंच होतं तुम्हाला सी होईल. पहा, लोकसंख्या वाढ ही शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये सगळीकडेच होत असते, परंतु शहरामध्ये जागा उपलब्ध नसल्या कारणाने अनेक मजली इमारती बांधाव्या लागतात. विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ए. पर्याय प्रश्न चौथा. शहरांमध्ये अनेक मजली इमारत बांधण्यामागे कोणता हेतू आढळतो? योग्य उत्तर होतं पर्याय ए. पहा, सी पण बरोबर आहे, परंतु सी मध्ये जर आपण विचार केला तर आपल्या खेड्यामध्ये पण लोकसंख्या वाढती. आपल्या इथं पण मुलं जन्माला येतात.
आहे का नाही. वस्तीवरती पण आपल्याकडे मुलं जन्माला येतात. मग आपण काय की 2 मजली 3 मजली घर बांधतो का? तर नाही. योग्य उत्तर होतं पर्याय ए, मर्यादित जागेमुळे शहरांमध्ये अनेक मजली इमारती बांधल्या जातात. हे उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. चला तुमच्यासाठी उत्तर क्रमांक 74 मधील शेवटचा प्रश्न. निवाऱ्याची बांधणी व साधनांमध्ये केव्हा बदल होत गेले? निवाऱ्याच्या बांधणी व साधनांमध्ये केव्हा बदल होत गेले? पर्याय ए, माणूस शहरी भागात राहायला आल्यावर. पर्याय बी, माणसाने प्रगती केल्यावर. पर्याय सी, लोकसंख्या वाढल्यावर. आणि पर्याय डी, निवाऱ्याची गरज भासू लागल्यावर. पहा योग्य उत्तर टाका. प्रश्न 5वा शेवटचा प्रश्न. प्रश्न दिसतोय तुम्हाला? उत्तर टाका. कृष्णा बी उत्तर देतो. लोकसंख्या वाढल्यामुळं निवारा बांधण्याचे व साधनांमध्ये केव्हा बदल होत गेले? आधी मानवाला गुहेचा निवारा होता. नंतर त्यांनी गवताच्या घर बांधायला सुरुवात केली. नंतर दगडी घर बांधायला सुरुवात केली गेली. नंतर विटांची घर बांधली गेली. सुरुवातीला कच्च्या विटा असायच्या मातीच्या चौकोनी. नंतर विटा भाजून त्याची घर बांधली गेली. नंतर आता आपल्याला आता लेटेस्ट मध्ये फ्लायशचे घर बांधले जातात. ठोकळ्यांचे, हलक्या ठोकळ्यांचे, उंचचे उंच इमारती आणि त्याचं वजन कमी करण्यासाठी फ्लायशचे घर बांधले जाते. तर प्रश्न 5वा. श्रेया बी उत्तर देते. सृष्टी गंडाळ बी उत्तर देते. साक्षी खाणे बी उत्तर देते. श्रेया म्हणते वरून 3ऱ्या ओळीमध्ये त्याचं उत्तर आहे. पहा, जशी जशी मानवाची प्रगती झाली तशी निवारे बांधण्या साधनांमध्ये बदल होत गेले. पहा अगदी योग्य उत्तर सापडले श्रेयाला. पहा परंतु इथे शब्द बदललेला आहे. माणसाची प्रगती झाली. माणसाने प्रगती केल्यावर आलाय शब्द. केल्यावर शब्दामुळे बी उत्तर येणं शक्य नाही. पहा, माणसाच्या निवाऱ्याची बांधणी व साधनांमध्ये केव्हा बदल होत गेले? तर ची गरज भासू लागल्यानंतर डी उत्तर बरोबर आहे. बी उत्तर नाहीये विद्यार्थी मित्रांनो. असंच आपल्याला काठिण्य पातळी वाढलेले प्रश्न टाकतात आणि आपले मार्क कमी करतात. प्रश्न 5वाचं योग्य उत्तर आहे डी. पहा, माणसाची प्रगती झाली तसं त्यांनी छपराचे घर, पत्र्याचे घर, स्लॅबचे घर किंवा 2 मजली 3 मजली घर बांधायला सुरुवात केली. ती प्रगती झाली तेव्हा केली. परंतु जशी जशी माणसाला गरज भासली तसं माणसाने घराची रचना बदलली. पहा, शहरांमध्ये अनेक 20, 25, 30, 50 मजली घर बांधले जातात. कारण त्याची गरज भासली, जागा कमी पडली. गरज भासली म्हणून निवारे बांधावा लागले. पूर्वी प्राण्यांपासून, ऊन वाऱ्यापासून संरक्षणासाठी घरं बांधली जायची. आज आपल्याला सर्व गोष्टीसाठी म्हणजे मानवी सुख समाधानासाठी किंवा चांगले जीवन जगण्यासाठी आपण घरं बांधतो आणि त्या घरांमध्ये निवास करतो, राहतो. प्रश्न 5वाचं योग्य उत्तर होतं निवाऱ्याची गरज भासू लागल्यावर. चला विद्यार्थी मित्रांनो, खूप वेळ झालाय. आपण पुढची तासिका घेणार आहोत. 5 मिनिटाचा ब्रेक घेऊन. तरी पण आपण पुढच्या तासिकेला लगेच जॉईन व्हावा. ह्या तासिका आपण इथे थांबवतोय. उतारा क्रमांक 74. इंटरनेट स्लो असल्या कारणाने आपली तासिका उशिरा झाली होती. आपण 5 मिनिटाचा ब्रेक घेऊ आणि लगेच पुढच्या तासिकेला सुरुवात करू. यामध्ये बऱ्याच जणांचे 2-3 प्रश्न चुकले. म्हणजे उतारा क्रमांक 74 मध्ये 2 प्रश्नांची काठिण्य पातळी थोडी जास्त होती. असे 2 उतारे आणि सोपे 2 उतारे आपल्याला परीक्षेमध्ये 4 उतारे येणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, कोणताही मार्क आपला जाणार नाही याच्यासाठी काळजीपूर्वक आपला अभ्यास करायचा आहे. चला तर थांबूया. सी यू नेक्स्ट ग्रेड. थँक्यू सो मच.